आसमान होऊन जाईल. नंतर शोधू त्यात. छान झालं. नाही नाही आता पुढे झोपेल. एक घेतात का तुम्ही आता? आई वरती तू घे मग चल.
आवाज येतो माझा? हो. हा. मागे आपण तुळ राशी समजून घेतली होती, तिचं लिहायचं बाकी होतं. तर वरती पॉइंट टाकत तुला राशी. लिहा. चित्रा नक्षत्राचे तिसरं आणि चौथं चरण. स्वाती नक्षत्राचे 4 चरण. विशाखा नक्षत्राचं पहिलं, दुसरं, आणि तिसरं चरण. अशा 9 चरणांनी तुला राशी तयार होते. या नक्षत्र ताऱ्यांनी प्रत्यक्ष आकाशात तयार झालेल्या तराजूच्या आकृतीला तुला राशी असे म्हणतात. तुला म्हणजे तराजू.
तुला धारण करणारा माणूस. असे. या राशीचे स्वरूप आहे. तराजूप्रमाणे. तराजूप्रमाणे समतोलपणा. न्यायप्रियता. न्यायदान. व्यापारी वृत्ती. हे तुला राशीचे. तुला राशीचे ठळक गुण आहेत. जन्मकुंडली. ही राशी जन्मकुंडली ही राशी 7 या अंकाने दर्शवली जाते. 7 अंक हा विषम अंक आहे. तुला राशी ही पुरुष राशी आहे.
त्यामुळे पुरुषाचे धाडसी, साहसी, अहंकारी, घमेंड, एक मिनिट, घमेंड, प्रेम, शौर्य, धैर्य, निर्भयता, कर्तृत्व, स्वावलंबित्व, काटकपणा, दुसऱ्यांवर हुकूमत चालवण्याची आवड, अधिकार लालसा, सोशिकता, निष्ठुरता, हे पुरुषार्थाचे गुण. तुला राशीत असतात. तुला राशी ही चर राशी आहे. त्यामुळे चंचलता, हिंडण्या फिरण्याची आवड, वस्तू वास्तू, व्यवसाय,
निर्णय, यांच्यात वारंवार बदल करणे, तुला राशी ही मानव राशी आहे. तसेच शीर्षोदय राशी आहे. त्यामुळे ते प्रथम स्थानात विशेष बलवान असते. तुला राशी ही वायू तत्वाची राशी आहे. त्यामुळे बुद्धिमान, बुद्धिमत्ता, कुशाग्र बुद्धी, संशोधन वृत्ती, चिकित्सक स्वभाव, सदा गतिमान राहण्याची आवड, नाही न- नागलीचा गतिमान राहण्याची आवड हे गुण हे गुण वायू तत्वाचे आहेत. तुला राशीत बघायला मिळतात. लिहिलं का फक्त ऐकलं? लिहिलं. ठीक आहे. एक
नेक्स्ट येते वृश्चिक रास. विशाख नक्षत्राचं 4थं चरण, अनुराधा नक्षत्राचं 4 चरण आणि ज्येष्ठा नक्षत्राचे 4 चरण, अशा 9 चरणांनी मिळून वृश्चिक राशी तयार होते. प्रत्यक्ष या नक्षत्र तारकांनी आकाशात दिसणाऱ्या वृश्चिक म्हणजेच विंचू, विंचवाच्या आकृतीला वृश्चिक रास असं म्हटलं गेलंय. आता विंचू जर पाहिला तर विंचू मध्ये एक भय भीती असते, म्हणून तो दगडाच्या खाली लपून राहतो. तो मानवाला घाबरतो, कारण त्याला खातात कोकणाकडे इकडे तिकडे, म्हणून तो भीती पण वाटते त्याला. परंतु तो भक्ष्य मिळण्यासाठी सुद्धा दगडाखाली लपतो असं म्हटलं गेलं. एक तर मानवाच्या हाती सापडू नये म्हणून पण, आणि भक्ष्य मिळावं म्हणून पण. म्हणून हे लोक कसे असतात की कोणाच्या समोर तर आपलं नाव येऊ द्यायचं नाही, पण का म्हणजे जे त्यांना करायचंय ते करतात. यांच्यामध्ये मार्मिकपणा जास्त असतो, कारण वृश्चिक राशीत ज्या वेळेस चंद्र बसतो तो नीचेचा होतो. नीचेचा म्हणजे खराब अवस्थेत जातो. म्हणून ही राशीला स्वभाव थोडा विचित्र सांगितला गेलाय. मार्मिकपणा, एकांत प्रियता, गूढपणा, दुर्बलांवर आक्रमण करणे, प्रबलांशी नमते घेणे, टीका करणे, घरातल्या स्त्रियांना बोलणे, गुप्त पाप करणे, अतिरेक, चोरी, मतभेदता, मनकडवेपणा, अफेअर्स वगैरे असे जे बरेचसे गुण सांगितले. कारण मानवाची मनाची स्थितीच बदलते. कारण ज्या राशीत चंद्र बसतो ती रास जातकाची असते. तर चंद्र या राशीत नीचेचा होतो, म्हणून जातकाचा स्वभाव थोडासा बदलतो. कारण चंद्र हा मनाचा कारक आहे, म्हणून मनस्थिती, मनाची वृत्ती, मनाची प्रकृती ही जातकाची जन्मरास सांगत असते. म्हणून वृश्चिक राशींचं सगळेच तसे नाहीये, आपण म्हणणार नाही वृश्चिक राशीत सगळेच तसे असतात, कारण ग्रहस्थिती बाकी पण डिपेंड करते. जसं गुरुची दृष्टी पडली, गुरु बसला त्यासोबत, तर नीचभंग राजयोग घडतो, मग स्वभाव अजून चांगला बनतो. पण प्रॉपर एकच ग्रह जर असेल तर खराब स्वभाव वृश्चिक राशीचा म्हणण्यात आलेला आहे. वृश्चिक राशी ही 8 अंकाने दर्शवली जाते. कुंडलीत 8 अंक हा सम अंक आहे, म्हणून स्त्री तत्वाचे गुण सुद्धा यांच्यामध्ये बघायला मिळतात. ही स्थिर राशी असल्याने स्थिरता, व्यवसाय, वस्तू, वास्तू यांच्यातही स्थिरता असते. त्यानंतर खेकड्याला पाय जास्त, हे विंचवाला पाय जास्त असतात, म्हणून तिला बहुपात कीटक राशी म्हटलेली. आपण पाहिलं याच्या आधी आपण कर्क रास, बहुपाद रास पाहिली. त्यामुळे ही सामान्यतः सप्तम स्थानात बलवान म्हटलेली. जलतत्वाची राशी असल्याने जलतत्वाची सगळ्यांमध्ये मिक्स होणं, मनाप्रमाणे वळणं, हे जे गुण आहे जलतत्वाचे ते गुण सुद्धा मोहक, सौंदर्य, हळवेपणा हेही गुण यांच्यात बघायला मिळतात. ही शीर्षोदय राशी आहे. तसेच ही दिवाबली राशी आहे आणि बहुप्रसवी. शीर्षोदय म्हणजे प्रथम स्थानात बलवान आहे. दिवसा जन्म झाला तर दिवसा ही राशी बलवान असते, मग स्वभावात बदल पडतो, जसं ग्रहस्थिती शिकणार तुम्हाला कळणार. ही बहुप्रसवे म्हणजे ज्या स्थानात आहे त्या स्थानाने दर्शवलेल्या व्यक्तीबद्दल जातकाला खूप सुख मिळतं. आलं लक्षात? हो मॅडम. लिहा वृश्चिक राशी. विशाखा नक्षत्राचे 4थे चरण, अनुराधा नक्षत्राचे 4 चरण,
ज्येष्ठा नक्षत्राचे 4 चरण. अशा 9 चरणांनी वृश्चिक राशी तयार होते. या नक्षत्र तारकांनी या नक्षत्र तारकांनी प्रत्यक्ष आकाशात दिसणाऱ्या विंचवाच्या आकृतीला वृश्चिक राशी असे म्हणतात. वृश्चिक म्हणजे विंचू. वृश्चिक म्हणजे विंचू. विंचू हा भक्ष्य मिळवण्यासाठी टपून बसलेला असतो. असे वृश्चिक राशीचे स्वरूप आहे. मार्मिकता, एकांत प्रियता, एकांत प्रियता, गूढपणा, गूढपणा, दुर्बलांवर आक्रमण करणे, मॅडम गुडपणा आहे का गोडपणा आहे? गुड गुड, बरं. गुळाचा गुड, ढगांचा आणि दुर्बलांवर आक्रमण करणे,
प्रबलांशी नमते घेणे, टीका करणे, गुप्त पाप करण्यासाठी, मनचालकपणा करणे, अतिरेकपणा, मर्मभेदकपणा, मनकवडेपणा, हे वृश्चिक राशीचे गुण असतात. वृश्चिक राशी ही नेहमी आठ या अंकाने दर्शवली जाते. आठ हा अंक सम अंक आहे. सर्व सम राशी ह्या स्त्री राशी असतात. त्यामुळे स्त्री तत्वाचे समजूतदारपणा, शांतपणा,
शांतपणा, विनम्रता, विनय, वात्सल्य, संगोपन, संसार सक्ती, हे स्त्री तत्वाचे गुण सिंह राशी हे वृश्चिक राशीत असतात. वृश्चिक राशी ही स्थिर राशी आहे. त्यामुळे स्थिरता, स्थिरता, वस्तू, वास्तू, व्यवसाय, व्यवसाय, निर्णय, यांच्यामध्ये स्थिरता ठेवतात. वृश्चिक राशी ही बहुपद राशी आहे. त्यामुळे ही सप्तम स्थानात
विशेष बलवान असते. वृश्चिक राशी ही जलतत्वाची राशी आहे. त्यामुळे जलतत्वाचे सौंदर्य, कोमलपणा, परिस्थितीप्रमाणे बदल करण्याची वृत्ती, घडवाल तसे घडणे, आचार विचार, यात बदल, हे गुण यांच्यामध्ये असतात. वृश्चिक राशी ही शीर्षोदयी राशी असल्याने प्रथम स्थानात पण बलवान असते. वृश्चिक राशी ही दिवाबली राशी आहे.
तसेच ती बहुप्रसव राशी आहे. लिहिलं? बहुप्रसव म्हणजे ती ज्या स्थानात असेल त्या स्थानाने दर्शवलेल्या व्यक्ती किंवा नातेवाईकांबद्दल सुख जास्त असते. समजले तुला आणि वृश्चिक राशी? हो मॅडम. उद्या धनुरास बघू. मॅडम उद्याची आहे ना हे आजची रेकॉर्डिंग टाका बरं का, कारण हो तुळा टाकून राशीत देते. आजची रेकॉर्डिंग टाकून दे. थोडं जेवण लिहायचं झालं. राहिलं. ठीक आहे चालेल. चालेल. जय श्रीराम, जय परशुराम. जय श्रीराम, जय परशुराम.